नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खास करून माझा विद्यार्थ्यांचा आग्रह होता, सर आपण YouTube चॅनल सुरू करावं, म्हणून मी खास तुमच्या आग्रहास्तव YouTube चॅनल सुरू केलेलं आहे। तर मित्रांनो, लाईक करायला विसरू नका आणि पुढचे व्हिडिओ जर कंटिन्यू हवे असतील तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण 5वी स्कॉलरशिप गणिताच्या पुस्तकातील स्वाध्याय 10.2 ला सुरुवात करणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आपण पाहूया। 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक बरोबर किती? ह्या ठिकाणी 27 शतक, शतक वर 2 झिरो असतात म्हणून आपण 2 झिरो दिले। नंतर मल्टिप्लाय म्हणजे गुणिले 3 दशक, दशक वर 1 झिरो असतो म्हणून मी तो दिलेला आहे 1 2 3 0 1 2 3 0। या काही गोष्टी मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या पुन्हा पुन्हा सांगणार नाही। झिरो कसे घेतले काय घेतले तुम्हाला सांगितलेलं आहे। 3 चा टेबल 7 पर्यंत घेतला, 3 7 जा 21, 21 चा 1 2 कॅरी, 3 2 जा 6 आणि कॅरीचा 2 8। या ठिकाणी आपल्याला अजून उत्तर मिळालेलं नाही, कारण 5 एका इथून मायनस करायचा आहे म्हणून तो मायनस करायचा। डायरेक्टली इथं 1 कॅरी कॅरी करत गेलो, इथं 10 होतात, इथं 9 येतील, इथं 9 येतील आणि इथं 0 येणार। 10 - 5 केले तर 5 होतात, हा 9 9 0 8। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर नाही, 2 ला हे उत्तर नाही। पर्याय क्रमांक 3 पाहूया, इथंही नाही, म्हणून उरला पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे। हा प्रश्न 2018 साली आपल्याला आलेला होता। चला विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी डायरेक्ट 1000 म्हणजे 1000 डायरेक्ट 5 जर मायनस केला तर 995 म्हणजे 995 डायरेक्टली उत्तर मिळतं। हे तुमच्या समय सूचकतेवर आहे, तुम्ही कशा पद्धतीने प्रश्न विचार करून सोडवतात, तुम्हाला याच्यासाठी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे। दुसरा प्रश्न आहे 3450 गुणिले 20 आणि 8450 गुणिले 20 या गुणाकारातील फरक किती? आता फरक विचारलेला असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मायनस करायचं, सबट्रॅक्शन करायचं। पहिले 3450 याला 20 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 20 ने गुणू, 1 2 0 म्हणून डायरेक्टली 2 0 लिहिले। 2 5 जा 10, 10 चा 0 1 कॅरी, 2 4 जा 8 कॅरीचा 1 9, 2 3 जा 6। 8450 गुणिले 20, 1 2 0 म्हणून 2 0 लिहिले। 2 5 जा 10, 10 चा 0 1 कॅरी, 2 4 जा 8 कॅरीचा 1 9 आणि 2 8 जा 16। आता या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली तरच फरक मिळणार आहे। छोट्या संख्येतून मोठी संख्या मायनस होत नाही, हे तुम्हालाही करता येईल। चला पुढे जाऊया। चला 0 मधून 0 गेला, 0 0 - 0 0 0 - 0 0 9 - 9 0 आणि 6 - 6 0। हा वन जसास तसा। 1 लाख या ठिकाणी उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 ला नाही, पर्याय क्रमांक 2 ही नाही, कारण तिथे 1000 दिलेला आहे। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न तिसरा, पुढील पैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे? या ठिकाणी आपल्याला चुकीचा विचारलेला आहे, योग्य नाही म्हणजे बरोबर नाही। पुढील पैकी कोणता गुणाकार चुकीचा? आता बघा पहिला घेऊया आपण 2224 गुणिले 25। ज्या विद्यार्थ्यांना 25 चा टेबल येत नसेल त्यांनी 5 ने नंतर 2 ने मल्टिप्लाय करून सोडवलं तरी चालेल, पण एवढे पर्याय सोडवायला तुम्हाला वेळ जाणार आहे। तो वेळ आपल्याला वाचवायचा असेल तर 25 चा टेबल तुम्हाला यायला हवा। किंवा आणखी एक ट्रिक सांगतो, जर 25 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर अशा वेळेला दिलेल्या संख्येवर, आता ही संख्या आहे 2224, दिलेल्या संख्येवर 2 झिरो ठेवायचे। किती ठेवणार लक्षात ठेवा, 2 झिरो।
आणि त्याला 4 ने भाग द्यायचा, म्हणजे 4 ने डिवाइड करायचं आहे. आता 4 1 जा 4, 4च्या टेबल मध्ये 2 येत नाही म्हणून 22 घेतला. 4 5 जा 20, 22 मधून 20 मायनस केला 2 उरले, तर इथं 2 दिल्यामुळे इथं झाले पुन्हा 22. 4 5 जा 20, इथं उरले पुन्हा 2, इथं 2 दिले तर ही संख्या झाली पुन्हा 24. आता 4 6 जा 24 येतात आणि 1 2 0 जशास तसे. बघा या ठिकाणी पहिलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे, आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही आता तुम्हाला जर डिवायडेड करायला सांगितलं किंवा भागाकार करायला सांगितलं, तुम्ही काय करता, 2224 भागले 4 ह्या पद्धतीने ते उदाहरण सोडवतात. याला सोडवायला तुम्हाला वेळ लागेल, तर तुम्हाला ह्याच पद्धतीने काटाकाटी म्हणतो आपण त्याला, काढली तलवार की डायरेक्ट काटाकाटी करायची, सुरुवात करून द्यायचं. हळूहळू तुमची प्रॅक्टिस होणारच आहे, नाही झाली तर मी ती करून घेईल, टेन्शन घेऊ नका. तर ह्या पद्धतीने ते उदाहरण तुम्हाला लवकर सोडवता यायला हवे. हा प्रश्न तुम्हाला HW लवकरात लवकर सोडवायचंय, याचं उत्तरही सांगून देतो. उत्तर त्याचं पर्याय क्रमांक 3 आहे. हे सोडवा, प्रॅक्टिस करा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे चौथा. 1785 गुणिले 30 अधिक 1215 गुणिले 30 बरोबर किती? 1785 मल्टिप्लाय 30. 1 0 आहे म्हणून तो जसाच तसा लिहिला. 3 5 जा 15, 15 चा 5 1 कॅरी, 3 8 जा 24 आणि कॅरीचा 1 25 चा 5 2 कॅरी, 3 7 जा 21, 21 मध्ये 2 मिळवले, 23 चा 3 2 कॅरी, 3 1 जा 3 आणि कॅरीचे 2 मिळवायचे. सांगा 3 1 जा 3 आणि 2. व्हेरी गुड, 5. तुम्हाला लवकर मल्टिप्लिकेशन करता यायला हवं. आता आपण पुढचं सोडवू. 1250 मल्टिप्लाय 30. 0 जसास तसा. 3 5 जा 15, 15 चा 5 1 कॅरी, 3 1 जा 3 आणि कॅरीचा 1 4, 3 2 जा 6, 3 1 जा 3. आता ह्या ठिकाणी काय सांगले, त्यांची बेरीज. आता पुन्हा मांडणी करत बसू नका, डायरेक्टली सोडवा. 0 0 0 4 5 आणि 5 10, 10 चा 0 1 कॅरी, 5 आणि 1 6, 6 मध्ये 4 मिळवले 10, 10 चा 0 1 कॅरी, 3 + 1 4 आणि +6 10, 10 चा 0 1 कॅरी, 5 + 1 6, 6 मध्ये 3 मिळवले 9. 90,000 90,000 या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. 2 3 चा नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 14 शतक गुणिले 5 शतक बरोबर किती? एकदम सोपे प्रश्न आलेले. 14. आता शतक, शतकवर किती 0 देतो? 2, म्हणून 2 0 दिले. मल्टिप्लाय 5, पुन्हा शतक आहे म्हणून 2 0. 1 2 3 4, 4 0 असल्यामुळे डायरेक्टली 1 2 3 4 0 दिले. 5 4 जा 20, 20 चा 0 2 कॅरी, 5 1 जा 5 आणि कॅरीचे 2 7. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 7 लाख. पर्याय क्रमांक 1 पण 7 लाख दिलेला आहे. 700,000. आता हे लिहिले 700 म्हणजे 700. हजारावर 3 शून्य असतात, म्हणून याचा पुढे जर 3 शून्य म्हणजे 3 0 दिले तर ही संख्या सुद्धा तयार होते 7 लाख. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही योग्य उत्तर आहे.
पुढे दिलंय 7100, 7100 म्हणजे शेकडा, पुन्हा त्याच्यावर जर 2 झिरो दिले तर हेही उत्तर येते 7 लाख. हे पण उत्तर बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4 का सांगलंय, सर्व पर्याय बरोबर. मग आता सर आम्ही 4 गोल भरायचे का? नाही मित्रांनो, तर सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणून या ठिकाणी 1 2 3 ला गोल भरायचा नाही. पर्याय क्रमांक 4 ला आपण गोल भरणार आहोत. असे प्रश्न जर गोंधळात टाकणारे असतील तर याला प्रॅक्टिसने पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायची किंवा व्हिडिओ बघायचा, काय अडचणी आहेत त्या क्लिअर करून घ्यायचे आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर. पुढचा 6वा प्रश्न आहे 11,150 गुणिले 0 गुणिले 25 गुणिले 150 बरोबर किती? बघा मला थोडं हसू येतंय मित्रांनो, कारण इथं झिरो आलाय आणि आपण सुरुवातीला बघितलंय पहिलाच नियम, जर कोणत्याही संख्येला, इथं घेतलं 25 किंवा 2 घ्या किंवा 13 घ्या, कोणत्याही संख्येला जर झिरोने मल्टिप्लाय केलं म्हणजे झिरोने गुणाकार केला तर उत्तर झिरो येतं. आणि ह्या गुणाकारामध्ये झिरो दिलेला आहे म्हणून उत्तर येणार आहे 0. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 7वा प्रश्न पाहूया, थोडा वेगळा दिसतोय. 435 गुणिले 1 स्टार बरोबर 5 0 स्टार स्टार 0 या गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता? 2022 ला आलेला हा प्रश्न आहे. असे प्रश्न पहा, मी संख्या लिहून घेतो. 435 गुणिले 1 आणि इथे स्टार आहे म्हणजे स्टारच्या जागी आपल्याला पर्याय पद्धतीचा वापर करून सोडवावा लागणार आहे. असे प्रश्न कसे सोडवणार? पर्याय पद्धतीचा. मग या ठिकाणी जर 0 घेतला तर एकदम सोपं मित्रांनो, हा 0 असेल तर या संख्येचा पुढं फक्त आपण काय लिहितो 0 आणि ह्या ठिकाणी हे उत्तर येणार नाही कारण इथं 0 आणि स्टारच्या जागेवर काय सांगितलेलं आपल्याला? पर्यायापैकी अंक घ्यायचे. मग पहिला घेतला होता 0, जर या ठिकाणी स्टारच्या जागेवर 0 घेतला तर इथं खालीही 2 स्टार दिले म्हणून इथंही 0 0 येणार आणि शेवटी येणार 5. मग आपलं हे उत्तर येत आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर नाही. पुढे पाहूया आपण 435 गुणिले हा 1 जसा तसा पर्याय क्रमांक 2 ही संख्या झाली 12. 12 चा टेबल 5 पर्यंत घेतला. 12 5 जा 60, 60 चा 0 6 कॅरी. 12 चा टेबल 3 पर्यंत घेतला तर 12 3 जा 36, 36 मध्ये 6 मिळवले तर 42 होतात. 42 चा या ठिकाणी 2 घेतला, हा 4 कॅरी. 12 4 जा 48 होतात. 48 मध्ये जर हा 4 मिळवला तर पूर्ण 52 तयार होतात आणि 52 जर या ठिकाणी लिहिले तर या ठिकाणी उत्तर मिळते 5220 आणि ह्याच ठिकाणी जर 2 2 लिहिले तर उत्तर आपलं योग्य येतंय. कारण का? कारण स्टारच्या जागी घेतला होता आपण इथं 2 आणि खालीही 2 स्टार आहेत म्हणजे या स्टारच्या जागेवर 2 2 आलेला आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आपल्याला मिळालंय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 8वा घेऊया. चौकोन 5 गुणिले चौकोन 5 बरोबर 13,225 त्याचे उत्तर दिलेलं आहे. तर चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता? 2018 ला आलेला हा प्रश्न आहे. तर आपल्याला पर्याय पद्धतीचा या ठिकाणी वापर करायचा आहे. सुरुवातीला या बॉक्सच्या जागेवर मी अंक लिहितोय 44, ती संख्या तयार होते 445 गुणिले 445 कारण दोघी चौकोनाच्या जागी आपल्याला एकच अंक लिहायचा आहे म्हणून तो मी लिहिला. आता हे जर मी सोडवलं तर तुम्ही 5 ने मल्टिप्लाय करणार, नंतर 4 ने, नंतर पुन्हा 4 ने, याला खूप वेळ लागणार आहे. मग अशा वेळेस मी काय करेल, एक नवीन ट्रिक आहे बघा. तर शेवटी अंक जे आहेत ह्या अंकांचा विचार करून सोडवणार आहे. या अंकाने मी याला मल्टिप्लाय करेल. तर कसं पहा,
जर कोणत्याही संख्येला 5 जर घेतला तर 5 चा स्क्वेअर म्हणजे वर्ग जर करायचा असेल तर 5 चा वर्ग काय येतो 25 आणि त्याचा अगोदरची संख्या आहे 4 च्या ठिकाणी हा 4 जसा तसा आणि 4 चा पुढचा अंक आहे 5 या दोघींचा करायचा आहे गुणाकार 4 5 जा 20 या ठिकाणी आपल्याला 4 अंक मिळालेले आहेत. या ठिकाणी शेवटी 3 अंकही घेतले तर हे येत नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. याच पद्धतीचा तुम्ही प्रॅक्टिस करायची सराव करायचा. मला उत्तर माहित आहे मी डायरेक्टली घेतोय पर्याय क्रमांक 4 जे योग्य उत्तर आहे. 115 मल्टिप्लाय 115. आता या ठिकाणी पहा मी या शेवटच्या 2 संख्यांनी वरती मल्टिप्लाय करणार आहे. पहा कसं तुम्हाला अगोदरच सांगितलं 5 चा वर्ग म्हणजे स्क्वेअर 25 नंतर इथं काय आहे 11. आता मी काय करणार 11 चा 4 करायची. आता 11 हा अंक जसा तसा 11 चा नंतरचा नेक्स्ट नंबर म्हणजे पुढचा अंक आहे 12. आता 12 चा टेबल 11 पर्यंत घेणार मग तो कसा करणार 12 चा टेबल 1 पर्यंत घेतला 12 1 जा 12 12 चा 2 1 कॅरी 12 1 जा 12 आणि कॅरीचा 1 13. आता मिळालेलं उत्तर आणि त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे का खात्री करा. बरोबर आहे. मग ह्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. जर कळला नसेल व्हिडिओ तर पुन्हा पहा. पुढचा प्रश्न आहे 9वा. 3736 गुणिले 27 बरोबर हे उत्तर दिलं आहे. तर तीच संख्या आता जी संख्या दिली होती तीच संख्या आपल्याला नंतर दिली तर 81 बरोबर किती म्हणजे 81 ने त्याला जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येणार आहे. याला डायरेक्टली तुम्ही 81 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल पण तुम्ही ह्याच पद्धतीने सोडवणार कारण का काही वेळेस आपण विचार करत नाही. इथं बघा 27 आहे 27 चा टेबल जर 3 पर्यंत घेतला किती पर्यंत घेतला 3 पर्यंत घेतला तर त्याचं उत्तर येतंय 81 म्हणजे 27 चा टेबल मध्ये 3 नंबरला 81 आहे. जर 81 येत असेल तर ह्या संख्येला म्हणजे कोणत्या या आलेल्या उत्तराला जर 3 ने मल्टिप्लाय केलं 100899 याला जर डायरेक्टली 3 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर आपल्याला मिळणार आहे. किंवा ह्याच पद्धतीने तुम्ही सोडवलं तरी चालेल. आपण दोघी पद्धत पाहूया. 3 9 जा सांगा लवकर 27 27 चा 7 2 कॅरी 3 9 जा 27 27 मध्ये 2 मिळवला 29 29 चा 9 2 कॅरी 3 8 जा. आता उत्तर तुम्हाला सांगायचं आहे 3 8 जा